आज आम्ही इथं खरं भारताला पहिल्या ऑलिम्पिकचं वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये ज्यांनी मिळून दैवत त्या खशाबा जाधवांच्या स्मारकाला अभिवादन करून गेली 3-4 वर्ष झालं जो कुस्ती क्षेत्रातील महाराज केसरी पदाची जी हेळसांड चालू आहे, खरं गेल्या वर्षी त्यावरती मी आवाज उठवलेला होता की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक महाराज केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे. गेली 2-3 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत. म्हणून मी एकट्यानं गेल्या वर्षी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून मुख्यमंत्री महोदयांना व क्रीडा मंत्री महोदयांना निवेदन दिलं की आमची जी 60 वर्षाची जी परंपरा चालू आहे कुस्ती क्षेत्रामध्ये दरवर्षी एकच महाराज केसरी कुस्ती स्पर्धा ती अखंडित राहिली पाहिजे आणि ह्या पदे राखला गेला पाहिजे. म्हणून मी गेल्या वर्षी प्रयत्न केले, पण आज खरं कुस्ती क्षेत्रासाठी आमच्या महाराष्ट्र केसरी पदासाठी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं की ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्यामध्ये पार पडणार आहे. त्यामुळं ही जी पदाची हेळसांड चालू आहे ती कुठं थांबली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरीना 40 महाराष्ट्र केसरी 15 हिंद केसरींना वाटलं की कुठं थांबलं पाहिजे. म्हणून खरंच सर्वांना आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढत आहोत आणि हे कुठे थांबलं पाहिजे. आणि मी आज थोडक्यात तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी निवडणुकीचा काळ होता, अनेक निवडणुका पार पडल्या, त्यामुळे 2025च्या महाराष्ट्र केसरी ज्या आहेत त्या 4 महाराष्ट्र केसरी आज 26 मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये होत आहेत आणि 2026च्या केसरी परत नोव्हेंबर डिसेंबरला होणार. पुढे जाऊन जर आज विचार केला तर 2026 मध्ये 8 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या पदाला किंमतच राहणार नाही इथून पुढे. त्या काळामध्ये 8 महाराष्ट्र केसरी जर वर्षात तयार व्हायला लागली. म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की दरवर्षी महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा झाली पाहिजे. कारण संघटनेचा जरी वाद असेल तर ह्याचा हस्तक्षेप करून सरकारने ह्याला तोडगा काढला पाहिजे. कारण सरकार ज्या आम्हाला महाराष्ट्र केसरी म्हणून सुविधा मिळत आहेत, मग त्यामध्ये पेन्शन असेल, जमीन असेल, सरकारी नोकरीत आरक्षण असेल, अशा अनेक सुविधा सरकार आम्हाला देते. आज आम्हाला समजणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी आणि कुठला अनधिकृत आहे. त्यामुळे उद्याच्या उद्या ह्या गोष्टीवर तोडगा निघाला पाहिजे असं आमच्या सर्व महाराष्ट्र केसरींचं म्हणणं आहे. कारण उद्या मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यातील एक क्रीडा मंत्री सुनीलराव वहिनी आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत, क्रीडा मंत्री पण आहेत. खरं अजितदादांनी कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळं ह्यावर उद्याच्या उद्या तोडगा निघेल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. म्हणून उद्या आम्ही आझाद मैदानाला लाक्षणिक उपोषण करतोय. लाक्षणिक यासाठी म्हणतो की आम्ही लक्ष वेधतोय सरकारचं आणि साकडं आंदोलन करतोय की आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. आणि कुस्ती क्षेत्रात जी खदखद चालू आहे, खरं आज कुठेतरी हेळसांड चालू आहे, ती थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उद्या निर्णय होईल ही सर्व आमच्या महाराष्ट्र केसरींची अपेक्षा आहे. आज खरं सांगली कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी इथं आहोत. पुण्यामध्ये आज आम्ही 5 वाजता पोहोचल्यानंतर पुणे, सोलापूर, अहिल्यानगर,